दोन्ही नेतृत्वाने, काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी या ठिकाणी आघाडीला मान्यता दिलेली आहे. परंतु आज सर्व एकत्रपणे काँग्रेस आणि वंचित आघाडी ही निवडणूक संयुक्तपणे या ठिकाणी लढवेल. वाटाघाटी झाल्या तर 61 जागा काँग्रेसकडे आणि 20 जागा वंचित आघाडीकडे. कोणी आघाडीची झाली? नांदेड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षापासून जे घराणेशाहीचं अंकुश होतं ते मोडीत काढणं गरजेचं होतं. आपण पाहिलेलं की एक घराणं सगळ्या पक्षामध्ये घुसखोरी करून नियंत्रण मिळवून काम करत असताना आज नांदेड जिल्ह्यामध्ये एक संधी आलेली आहे धर्मनिरपेक्ष जमीन वाचवण्याची. आणि नांदेडची धर्मनिरपेक्ष जमीन, सेक्युलर जमीन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी होणं अत्यंत गरजेचं होतं. त्यानुसार आम्ही काँग्रेससोबत आघाडीची आज घोषणा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 20 जागा काँग्रेसनं आम्हाला दिलेल्या आहेत. पण माझी माणिकराव ठाकरे सत्तारभाई यांना विनंती आहे, 1-2 जागा अजून द्या. कार्यकर्त्यांची नाराजगी ओढून घेऊ नका. आणि 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांना भांडत राहणार 1-2 जागेसाठी. कारण दक्षिणचा गड असलेल्या खडकपुरातून एखादी जागा आपल्याला द्यावी. आणि त्याशिवाय नांदेडच्या जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना उमेदवारी शक्य नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे नावं फायनल केलेले आहेत ते नावं गेलेले आहेत. आदरणीय साहेबांचा आदेश आहे. त्यामुळं कोणीही नाराजगीचा सूर करू नका. त्याग करायची गरज आहे. माझ्या विधानसभेमध्ये 6 जागा दिल्या. मी 7 तरी करा म्हणालो. खरं तर व्हायला 33 आहे जागा, अर्धे नाही दिल्या. पण आपल्याला त्याग करण्याचा काळ आहे. कुर्बानी देने की जरूरत है. आज जरूरत है नांदेड़ की जमीन बचाने की, नांदेड़ को बचाने का. हमने ये राजनीति और पार्टियां बचाने के लिए नहीं, तो नांदेड़ को बचाने के लिए अलायन्स. वंचितनं पहिली एक जे यादीत जाहीर केली होती ते नाव आघाडीसाठी काही प्रेशर टॅक्टिक्स राहतात. आघाडी पुढे जात नसेल तर धक्का द्यावा लागतो. त्या हिशोबाने काही द्यावा लागतो. पण एबी फॉर्म आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे नावं फायनल केलेले आहेत त्याच लोकांना पक्षाचे एबी फॉर्म दिला जाणार आहे. मागे गडबड झाली, तशी गडबड होऊ नये म्हणून यंदा पक्षानं पूर्ण काळजी घेतलेली. प्रभाग ठरलेले आहेत. मला वाटतं प्रभाग जाहीर झालेले आहेत. तिथं प्रभाग क्रमांक 2 मधून आम्हाला एक एससी ची जागा दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1 जागा दिलेली आहे एससी ची. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 जागा दिलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1 एससी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 5, 6 मध्ये 1 जागा दिलेली आहे एससी ची. 7 नंबर तर पूर्ण प्रभाग आम्हाला दिलेला आहे. 8 नंबर मध्ये यांनी भांडून वापस घेतलं, 1 जागा दिलेली नाही. आणि 9 मध्ये 1, 10 मध्ये 1 दिलेली आहे. 11 मध्ये दिली नाही, 17 व्हायचं जिद्दीमुळं. 12 मध्ये दिली नाही, 13 मध्ये दिली नाही, 14 मध्ये एखादी द्या. 14 मध्ये दिली नाही पण 14 मध्ये एखादी द्या. पण 14 मध्ये दिलेली नाही. 15 मध्ये 1 आम्हाला मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. 16, 17 मध्ये आम्हाला उमेदवारी नाही आहे. 18 आमचा गड आहे तिथं दिलेली नाहीये. पण माझा हट्ट आहे 70 ला भांडणार आहे मी 1 जागेसाठी तरी. 19 मध्ये 2 आणि 20 मध्ये 3 या पद्धतीनं 20 जागा दिलेल्या आहेत. अजून 1-2 वाढवतील. मन मोठा आहे 70 पैसा शेयर दिला नहीं है तो बढ़ा देंगे, वो हमको उम्मीद है. और हम जोश से काम करेंगे और इंशाल्लाह नांदेड़ महानगर पालिका के ऊपर वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस को मिलाकर हम सत्ता लाएंगे, महापौर हम बनाएंगे. नांदेड़ हमेशा सेक्युलर ताकतों के साथ खड़ा था, खड़ा है, खड़ा रहेगा.